एका मोठ्या जंगलात चिऊ नावाची एक छोटी चिमणी राहायची। ती दररोज सकाळी उंच झाडावर बसून दूरवर पसरलेल्या आकाशाकडे पाहत असे आणि तिला त्या आकाशात उंच भरारी घेण्याची स्वप्ने पडत असत। तिच्या पंखांमध्ये अजून तेवढी ताकद नव्हती, पण तिची इच्छाशक्ती खूप मजबूत होती। ती नेहमी इतर मोठ्या पक्ष्यांना उंच उडताना पाहायची आणि त्यांना प्रश्न विचारायची की आकाशाच्या पलीकडे काय आहे। एका अनुभवी गरुडाने चिऊची स्वप्ने पाहिली। त्याने तिला उडण्याचे आणि आकाशात सुरक्षित राहण्याचे धडे द्यायला सुरुवात केली। गरुड तिला रोज सकाळी लवकर उठून पंख कसे पसरायचे, हवेच्या प्रवाहाचा उपयोग कसा करायचा आणि संतुलितपणे कसे उडायचे हे शिकवू लागला। चिऊ खूप मेहनत करायची आणि लवकरच ती थोडं थोडं उडू लागली। तिचे पंख आता मजबूत होत होते। एक दिवस अचानक जंगलात एक मोठे वादळ आले। पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे झाडे आणि पक्षी घाबरले। चिऊने पहिल्यांदाच असे भयानक वादळ पाहिले होते। गरुडाने तिला सांगितले की आता तिची खरी परीक्षा आहे। घाबरून न जाता तिने शिकलेल्या सर्व गोष्टी आठवल्या। तिने पंखांचा उपयोग करून वादळाचा सामना केला आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचली। वादळ शांत झाल्यावर चिऊने पाहिले की ती वादळाला यशस्वीपणे पार करून एका सुंदर बेटावर पोहोचली आहे। त्या बेटावर विविध प्रकारची फुले आणि फळे होती जी तिने कधीच पाहिली नव्हती। तिच्या मनात आत्मविश्वास वाढला की जर तिने योग्य प्रयत्न केले तर ती काहीही करू शकते। तिने परत येऊन आपल्या मित्रांना त्या सुंदर बेटाबद्दल सांगितले। तिने इतर लहान पक्ष्यांनाही उडण्याचे आणि वादळाचा सामना करण्याचे धडे दिले। ज्याप्रमाणे गरुडाने तिला मदत केली त्याचप्रमाणे चिऊनेही इतरांना मदत करणे सुरू केले। तिच्या मदतीने अनेक चिमण्या सुरक्षितपणे उंच उडू लागल्या। अखेरीस चिऊ केवळ एक लहान पक्षी राहिली नाही तर ती एक मार्गदर्शक बनली होती। तिला कळले की उंच भरारी घेणे महत्त्वाचे आहे, पण त्याहूनही महत्त्वाचे आहे की आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करणे। ती आता केवळ आकाशाची स्वप्ने पाहत नव्हती, तर आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणत होती आणि इतरांनाही त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यास मदत करत होती।